एक नवा तपशील समोर येतोय तो आहे पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराच्या संदर्भातला। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला 26 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दत्तात्रय गाडे यानं स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका भंगारातील बसमध्ये फसवून एका तरुणीवर अत्याचार केला असा त्यावर आरोप आहे। तरुणीनं यानंतर आपल्या परिचितांकडे संबंधित घटनेबाबत तक्रार केली। तक्रारीनंतर दत्तात्रय गाडीचा शोध घेत त्याला उसाच्या शेतात लपल्याचा कयास बांधत पोलिसांनी तपास मोहीम राबवली। अखेरीस दत्तात्रय गाडीला गावकरी आणि पोलीस पथकानं ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केलंय आणि त्यावरील सुनावणी सध्या सुरू आहे। आता ताज्या घटनाक्रमामध्ये 26 तारखेपर्यंत दत्तात्रय गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रोहन कदम आमचे सहकारी आहेत, आमच्या सोबत या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। रोहन, आजच्या न्यायालयीन कारवाईतला तपशील ऐकायचा आहे, जाणून घ्यायचं आहे की पोलीस कोठडी वाढवण्याच्या मागे भूमिका काय आहे। सगळ्यात प्रथमतः पोलीस कोठडी वाढवलेली नाही। दत्तात्रय गाडेला आता न्यायालयीन कोठडीमध्ये जी आहे ती रवानगी केली जाणार आहे। दत्तात्रय गाडे हा मागील काही दिवसांपासून जो आहे तो पोलीस कोठडीमध्ये होता। मागील 14 दिवसांपासून दत्तात्रय गाडे पोलीस कोठडीमध्ये होता आणि त्याच्याकडून सगळी तपशील घेतलेला आहे। चार्जशीट फाईल करण्याची तयारी पुणे पोलिसांनी केलेली आहे आणि नव्या BNS कायद्यानुसार जे आहे दत्तात्रय गाडेला आणखीन पोलीस कोठडीमध्ये ठेवता येणार नाही। जर का त्याचा तपास अधिक पुणे पोलिसांना करायचा असेल तर आता नव्याने जे आहे ते त्याला जेलमधून परवानगी घेऊन पुन्हा 2 दिवसासाठी परत त्यांना ते आरोपीची चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी मिळू शकते। परंतु BNS कायद्यानुसार नव्या 14 दिवसानंतर जास्तीची जी आहे ती पोलीस कोठडी देता येत नाही। त्यामुळे मग आता नवा तपशील मला आपल्याला असा विचारायचा आहे की जर समजा आरोपीला आता न्यायालयीन कोठडीत पाठवलं जात असेल तर याद्वारे त्याच्या जामिनाचा अर्ज करण्याचा मार्ग मोकळा होतो का? नाही, या प्रकरणामध्ये दत्तात्रय गाडेवरती अनेक जे ते नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत आणि यामध्ये बेल फाईल करता येत नाही। त्यामुळे वकिलांकडून बेल फाईल करता येणार नाही। इथून पुढचे काही काळ अगदी चार्जशीट फाईल होईपर्यंत ही सगळी ट्रायल सुरू होईपर्यंत तरी दत्तात्रय गाडेच्या वकिलांना बेल साठी ॲप्लिकेशन देता येणार नाही। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे पोलिसांना जर का आता आणखीन तपास करायचा असेल तर तो कोर्टाच्या परवानगीने पुन्हा एकदा दत्तात्रय गाडेला ताब्यामध्ये घ्यावा लागेल आणि ती प्रोसिजर करून पुन्हा एकदा दत्तात्रय गाडेची चौकशी करावी लागेल। त्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून आता पावले उचलली जातील का? कारण का विशेष सरकारी वकील म्हणून पुणे पोलिसांकडून नवीन नाव जे आहे ते आजच दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्याच्या घडामोडींना आता वेग येणारा असतं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। कारण का 14 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये दत्तात्रय गाडेचा मोबाईल जो आहे तो पुणे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। वारंवार पुणे पोलिसांनी त्याबाबतची चौकशी दत्तात्रय गाडेकडे केली तरी देखील दत्तात्रय गाडेने तशी उत्तरं पोलिसांना दिली नाहीत। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता पुन्हा दत्तात्रय गाडेची पोलीस कोठडी पुणे पोलीस मागतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद रोहन या सगळ्या चर्चेसाठी।